शेजल अगदी बरोबर आहे। पुढच्या साधारणतः 1 मिनिटामध्ये पोस्टल मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पोस्टल मतमोजणी सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर ईव्हीएमच्या फेऱ्या होणार आणि त्यानुसार सगळी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। 70 विधानसभांच्या जागा दिल्ली विधानसभेमध्ये आहेत। 70 जागांसाठी ही मतमोजणी होणार आहे। 17 केंद्र आहेत त्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। प्रमुख महत्त्वाचे केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जो आहे तो ठेवला गेला आहे। पोलिंग एजंट असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि सगळी तपासणी केल्याच्या नंतर आता पोस्टल मतमोजणीला जे आहे ती सुरुवात होणार आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये साधारणतः आपल्याला लक्षात येऊ शकतं कल नेमकं कशा अंदाजाने असतील, कारण पोस्टल मतमोजणीचा जो कल असतो तोच कल साधारणतः पुढे देखील राहतो। अशा पद्धतीचा आपण यापूर्वीचे निकाल बघितलेले आहेत। त्यामुळे पोस्टल मतमोजणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 8:30 वाजल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि मग त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने मतमोजणी होते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीमध्ये जर शेजल प्रामुख्याने बघायला झालं तर आम आदमी पक्ष जो सत्ताधारी आहे मागच्या 10 वर्षापासून त्याची सत्ता दिल्लीमध्ये आहे, तो मागच्या काही वर्षांपासून सत्तेपासून साधारणतः 27 वर्षांपासून सत्तेपासून दूर असणारा भारतीय जनता पार्टी आणि शीला दीक्षित यांच्या नेतृत्वामध्ये साधारणतः 15 वर्ष दिल्लीमध्ये सत्ता गाजवणारा काँग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये दिल्ली विधानसभेसाठी फाईट होत आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे शेजल की लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असल्यामुळे लोकसभेच्या वेळी ते एकत्र निवडणूक लढवत होते, मात्र विधानसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे वेगवेगळे निवडणूक लढवत असताना आपल्याला बघायला मिळतात। आणि या विधानसभेमध्ये काँग्रेसने देखील आम आदमी पक्षावरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, प्रियंका गांधी असतील यांच्यासह सगळेच प्रमुख काँग्रेसचे नेते प्रचारावेळी बाहेर पडल्याचं बघायला मिळत होतं। त्याच पद्धतीची टीका अरविंद केजरीवाल एकंदरीत तब्बल 19 केंद्र जे आहेत ते दिल्लीत आहे आणि पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असल्याचं कळतंय। काय अपडेट या संदर्भात? अगदी बरोबर आहे। मागच्या 2 मिनिटांपूर्वी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे, कारण पोस्टल मतदान जे कर्मचारी काम करत असतात किंवा सरकारी नोकरदार आहेत ज्यांना ईव्हीएमवरती जाऊन मतदान करता येत नाही त्या सगळ्यांचं मतदान जे आहे ते पोस्टलद्वारे घेतलं जातं आणि त्या पोस्टल मतांची मतमोजणी आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। साधारणतः पुढचा अर्धा तास ही पोस्टल मतमोजणी सुरू राहील आणि त्यानंतर पोस्टल मतमोजणीनंतर मग ईव्हीएमच्या जे मतदान आहे त्या मतांची मोजणी जी आहे ती केली जाईल। ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये किंवा 9 वाजेपर्यंत एक कल जे आहेत ते स्पष्ट होतील। बघावं लागणार आहे की 9 वाजताच्या दरम्यान जे कल हाती येतील त्या कालामध्ये दिल्लीची जनता नेमकं कुणाकडे झुकतं माप देते देखील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एक्झिट पोलचा जर आपण उल्लेख केला, एक्झिट पोलनुसार शेजल भारतीय जनता पार्टीची दिल्लीमध्ये सत्ता येऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात काही देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मागच्या प्रामुख्याने जर 4-5 निवडणुका सांगायला झालं शेजल विधानसभेच्या तर भारतीय जनता पार्टीने खूप ताकदीनं या ठिकाणी निवडणुका लढवल्याचं बघायला मिळत होतं। त्यात महाराष्ट्रातील निवडणूक असेल, हरियाणाची निवडणूक असेल, त्यामुळे दिल्ली विधानसभेमध्ये देखील याच मागच्या काही निश्चितच प्रमोद जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या ताकदीने निवडणुका लढवल्या गेल्या, मात्र त्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की यंदा मोठ्या घडामोडी घडल्या। अरविंद केजरीवाल यांना जेलवारी करावी लागली, त्यांच्या सोबतींना करावी लागली, भाजपचे गंभीर स्वरूपाचे आरोप। आता भाजप आणि आम आदमी पक्षाचं तर झालं, मात्र काँग्रेस यंदा तरी दिल्लीमध्ये खातं उघडणार का यावरून नेमकं काय वाटतंय? बरोबर आहे शेजल, मागच्या